नमस्कार सर्वांना, माझ्याकडून मनपूर्वक नमस्कार आणि आभार. आपण आत्तापर्यंत जो सपोर्ट केला त्याच्यामुळे जवळजवळ 2100 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. आपण चॅनलला लाईक करताय, सबस्क्राईब करताय, आपल्याला बनवलेले व्हिडिओ आवडत आहेत. तर इथे आपण बरोबर चाललो आहे का काय कळत नाही आहे. बरोबर आहे. काय ठिकाणी असे गोंधळ निर्माण होतात, त्यांनी काय बोर्ड वगैरे लावलेले नाहीत त्याच्यामुळे. तर आत्ता आपण पालीपासून पुढचा व्हिडिओ करायला घेतला आहे. पालीतनं आता आपण बाहेर पडलो आहे आणि पालीतून डाव्या बाजूचा रस्ता पूर्ण बहुतेक झालेला दिसतोय. उजवीकडचं काम पण बऱ्यापैकी झालं आहे. थोडंसं किरकोळ एक मधला पॅच जरा दिसला राहिलेला, पण ओव्हरऑल झालं आहे काम तिकडचं सुद्धा. दोन्ही बाजू चालू आहे तिथल्या पाली सोडल्यानंतरच्या. पाली लांजा हा जो रूट आहे याच्यावरती पुढे अंजनारी घाटी, त्याच्यानंतर वेरळ घाटी, तिकडची कामं राहिलेली होती. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कुठपर्यंत झालं आहे काम. पण बाकी रस्ता बऱ्यापैकी झाला होता. आणि लांजामध्ये मात्र गावातला ब्रिज जो आहे त्याचं काम जरा प्रगतीपथावर होतं असं म्हणायला हरकत नाही, पण ते खूपच रेंगाळलेलं, स्लो चालू होतं. आता इथून मधला हा पॅच बघा, जरा डांबरी रस्ता पहिला होता त्याप्रमाणे टायरचा आवाज लगेच बदलतो आणि ह्या रस्त्यावर गाडी चालवायला खरंच छान वाटतं. आवाजच नसतो. तुम्ही कॉन्क्रीटच्या रोडवर गेलात की घर्षण वाढतं, असा घर्रगन आवाज सुरू होतो टायरचा. इथे तो आवाज नाही आहे बघा. स्मूथ रनिंग वाटतं या रस्त्यावर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल की ड्रोनची मी माहिती सांगत होतो, पण ते अर्धवट राहिली. तर माझा जो ड्रोन आहे हा नॅनो कॅटेगरीचा ड्रोन आहे. 249 ग्रॅम एवढं वजन आहे त्याचं. आपल्या गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे 250 ग्रॅमच्या आत जर तुमचा ड्रोनचं वजन असेल, म्हणजेच नॅनो कॅटेगरी, तर त्याच्यासाठी तुम्हाला पायलट लायसन्स लागत नाही आणि ड्रोन रजिस्ट्रेशन करावं लागत नाही. 250 ग्रॅमच्या पुढे जर वजन नसेल तर मात्र तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि मोठे जे ड्रोन्स आहेत त्यांच्यासाठी तर तुम्हाला पायलट लायसन्स कंपल्सरी आहे, त्याशिवाय तुम्ही ड्रोन उडवू शकत नाही. नॅनो कॅटेगरीच्या ड्रोनला लिमिटेशन्स आहेत, कारण अगदीच हलका पण असतो. दुसरी गोष्ट त्याचं डिस्टन्स आणि हाईट हे रिस्ट्रिक्टेड आहे. वेअरॅज पुढचे जे ड्रोन्स आहेत त्यांच्या हाईटला वगैरे तशी रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. अगदी सुरुवातीला जेव्हा मी ड्रोन घेतला त्यावेळेला ह्या ड्रोनची हाईट जी होती ती 15 मीटर मॅक्झिमम होती. हे 50 फूट एवढाच तो ड्रोन तुम्हाला उडवता येणं शक्य होतं. आता मात्र त्याने 120 मीटर केली. म्हणजे जास्त उंचावर जाऊन तुम्ही चांगले रिझल्ट्स घेऊ शकता. पण एक लक्षात घ्या, नॅनो कॅटेगरीचा ड्रोन आहे, वजन कमी आहे. वर जास्त गेल्यानंतर जर वारा वगैरे असेल तर त्याच्या प्रेशरनी ड्रोन इकडे तिकडे होऊ शकतो. त्यामुळे ड्रोन असे छोटे ड्रोन्स आहेत नॅनो कॅटेगरीचे, ते उडवत असताना वाऱ्याचा अंदाज घ्या. तुमच्या ॲपमध्ये वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग हे सगळं दाखवत होतो, ते बघून त्याप्रमाणे ड्रोन उडवा. प्रत्येक ड्रोनला त्यांनी दिलेलं असतं की किती किलोमीटरपर्यंतचा वारा हा ड्रोन तुमचा सहन करू शकतो, म्हणजे स्टेडी राहू शकतो त्या वाऱ्यामध्ये. ते सगळा अंदाज घेऊन ड्रोन उडवा. दुसरी गोष्ट अशी की हे ड्रोन उडवत असताना आपल्याकडे डिजिटल स्काय म्हणून गव्हर्नमेंटने एक ॲप लॉन्च केलेलं आहे. वेबसाईट पण आहे आणि ॲप पण आहे. तिथे तुम्ही चेक करा की तुम्ही ज्या ठिकाणी ड्रोन उडवायला जाताय तो रिस्ट्रिक्टेड झोन नाही ना. त्याच्यात त्यांनी पर्याय दिलेले आहेत, म्हणजे पर्याय इन द सेन्स रिस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत. रेड झोन, त्याच्यानंतर येलो झोन, ग्रीन झोन, त्याच्या डिटेल्स तुम्हाला साईटवर मिळतील. असो ते मी सांगतो माहिती आहे. आता बघा हा घाट सुरू झाला आणि ह्या घाटामध्ये दोन्हीकडचं काम झालेलं दिसतंय बऱ्यापैकी.
हे आपण आत्ता चालू आहे डाव्या बाजूने, फक्त पुढे आता नाही, पुढे जरा वळणाच्या इथनं परत सिंगल रोडच चालू आहे. हा बघा इथपर्यंत दोन्ही बाजू झालेल्या आहेत. असो, तर त्या ड्रोनला तुम्हाला रिस्ट्रिक्टेड झोन जर असेल तर कुठलाही ड्रोन तुम्ही उडवू शकत नाही. आणि सर्वसाधारणपणे अशी काही ठिकाणं जी सेन्सिटिव्ह आहेत, त्याच्यानंतर विमानतळ असेल, रेल्वे स्टेशन्स असतील, अशा ठिकाणी काही याला त्यांनी रिस्ट्रिक्टेड झोन केलेले आहेत. आणि हे झोन बदलत असतात. त्या साईटला जायचं आणि त्या साईटवरनं चेक करायचं की आपण जिथे जाणार आहोत तिथे रिस्ट्रिक्टेड झोन्स कुठे आहेत का. असेल तर तिथे ड्रोन उडवायला जायचं नाही. अनेक जण रिस्ट्रिक्टेड झोनला तसाच उडवतात ड्रोन, पण ते मग नंतर त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला इन केस एखाद्या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड झोन आहे पण तुम्हाला ड्रोन उडवायचा आहे काय कारणास्तव, मग त्याची रितसर परमिशन तुम्हाला घ्यावी लागते. डिजिटल स्काय त्यांच्या साईटवरनं माझ्या मते परमिशन देतात का माहीत नाही. अदरवाईज मला अशी मागे माहिती मिळाली होती की स्थानिक SP जे आहेत, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, त्यांच्याकडनं तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. आणि त्याच्यात सगळं कधी ड्रोन उडवणार, कोणत्या वेळेत उडवणार हे सगळं नमूद करून मग तुम्हाला ते परमिशन देतात. कोणत्या कारणासाठी तुम्ही ड्रोन फ्लाय करणार आहात हे सगळं बघितलं जातं. त्यामुळे ड्रोन उडवायचा म्हणजे आपला आहे ड्रोन म्हणून हवेत गेला असं करून आपण नाही वागू शकत. त्याला रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत, ती सगळी तुम्हाला फॉलो करावीच लागतील. हा पुढचा जो रस्ता आहे, डावी साईड झालेली पण अजून ओपन नाही केली. सध्या आपण उजव्या बाजूनेच जातोय. इथे आता अंजनारी गाव आलं डावीकडे. डावा रस्ता हा अंजनारी गावात जातो. आणि ही अंजनारी घाटी आता आपण जे उतरत होतो, बऱ्यापैकी काम झालंय. पुढे ब्रिजचं काम अर्धवट होतं, तिथे आता काय केलंय बघूया आपण. पण अंजनारी घाटीत दोन्ही बाजू डांबरी रस्ता आहे, त्यातल्या त्यात चांगलं आहे. इथे आता परत खराब रस्ता आला. पलीकडचा झालाय रस्ता, इकडचा खराब तसाच ठेवलाय. दोन्ही रस्ते करायला काय प्रॉब्लेम आहे काय ना समजत नाही बाबा. त्याला मग एवढा तिकडचा पॅच कशाला ठेवून दिलेला. हा पूर्वीचा जो ब्रिज होता अंजनारीचा जुना, तोच ब्रिज आहे तसा ठेवला आहे, तोच वापरणार. आणि तो सुरू झाल्यानंतर मग इकडच्या ब्रिजला हात घालणार. हा जुना ब्रिज आहे, हा माझ्या अंदाजानं पाडणार नंतर. इथे नवीन ब्रिज होईल. पण एक आहे, इथला रस्ता चांगला आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंगला त्रास नाही आहे काही. फक्त समोरून वाहनं येणारे तेवढं लक्षात ठेवा. आणि एकच बाजू ओपन केलेली आहे, दुसरा भाग अजून ओपन नाही आहे. इथून हा आता जुना रस्ता परत आला. इथून आता दोन्ही बाजू चालू आहेत. पलीकडची सिमेंट कॉन्क्रीटची व डावीकडची इकडे डांबरी आहे. छोटीशी शंका आली त्यामुळे मी उभा राहिलो गाडीच्या बाहेर जाऊन. पूर्वी हा सुद्धा जरा घाटीचा सगळा एरिया होता. आता बऱ्यापैकी सगळं फोडून काढल्यामुळे रस्ता झालाय. मध्ये या ठिकाणी काम बरंच राहिलं होतं, रेंगाळलं होतं. आता काही प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित रस्ता झालाय. डांबरी रस्ताच खरा पाहिजे, कारण डांबरावरती गाडी बऱ्यापैकी थंड राहतं टायर्स. बऱ्याच कॉन्क्रीटचे रोड्स आहेत त्याने टायर लवकर झिजतात, तिथे हीट जास्त असते. पण जुन्या आठवणी येतात मात्र अजून. वॅगनारमधनं मराठी गाणी, वाऱ्यावरती गंध पसरला गाणं लावून, त्यावेळेला ते फेमस होतं गाणं.
राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का, डिपाडी डिपांग, ते एक गाणं होतं. आणि त्या गाण्याना साजेसा असा माहोल होता. इथे पुढच्या घाटात काय काय केलंय बघूया. अंजनारी घाट झालाय सगळा व्यवस्थित, पण इथे अजून दिसत नाहीये काम. पण गाड्या जुन्या रस्त्याने जाताना दिसत आहेत अजून. हा इथून असा सगळा मधला डोंगर फोडणार आहेत. काय करणार आहेत काय कळायला मार्ग अजूनही नाही. पण सध्या जुन्या रस्त्याचा आपण आनंद घेऊया. जुन्या आठवणीतलं जुनं वळण. बऱ्याचदा ट्रेलर्स वगैरे असे लागले पुढे, सगळी वारात खाली गावापर्यंत जायची. तो तरी बिचारा काय करणार. त्या बघा अशा मोठ्या गाड्या वगैरे आल्या इथे. झालं सगळं खाली. ते गाव येईपर्यंत त्याच्या मागणं आपलं हळूहळू उतरत राहायचं. माझ्या अंदाजाने तो मधनं डोंगर फोडून मधनं हा रस्ता होणार आहे. इथे खालून जायचा रस्ता तो. म्हणजे हा आता आपण बऱ्यापैकी वरच्या लेअरला आहोत. खालून जाणार. इथला हा जो काय चढ आहे थोडाफार तो पण जाईल भविष्यात. पूर्वीचे चढ उताराचे रस्ते, वळणावळणाचे रस्ते, ते सगळे आता जातील. आणि आपल्या गाड्यांना आता नाकासमोर चालण्याची सवय लागेल. हे जे खराब मध्ये मध्ये पॅच आहेत हे आता ओढं वाटत नाही, पावसाळ्यात त्रास देणार आहे. पलीकडनं जायचं होतं काय कळायला मार्ग नाही, काय डायव्हर्जनचा बोर्ड नाही, काय नाही. असो लेन पकडली आपण, त्या लेननी जाऊ. आता इथे पुढे देवदे फाटा येईल. ते बोर्ड लिहिलाय बघा उजवीकडे, पावस. देवदे फाटा येईल. तिथून उजवीकडे पावसला जाता येईल तुम्हाला. ही मधली जी कामं आहेत पालीपासून रत्नागिरीपर्यंत, ही सगळी तुम्ही स्किप करू शकता. हा रस्ता पण छान आहे. पावस रोड जो म्हटलेला आहे देवदे फाट्यातनं, रस्ता पण चांगला आहे. पावसला जायचं तरी जाऊ शकता, रत्नागिरीत जायचं असेल तरी जाऊ शकता. आता देवदे फाटा आपण मागे टाकलाय. लांजा येईल. आता 3:30 वाजलेत आणि इथलं टेम्परेचर 34 डिग्री दाखवतोय. ठीक आहे, एवढं नाहीये. गावं असतील तिथे थोडंसं कॉशियस राहा बघा. अशी मध्येच गुरं वगैरे आडवी जातात. त्या बिचाऱ्यांना काय माहीत नसतं, त्यांना फक्त इकडनं तिकडे जायचं एवढंच कळतं.
आणि जास्त करून पाठीमागणे येणाऱ्या ज्या गाड्या असतात, म्हणजे माझ्या पुढे जर एखादी गाडी असेल तर मी थोडं सावध राहायला पाहिजे, कारण ती पुढची गाडी पटकन निघून जाते आणि ते जनावर रस्ता क्रॉस करताना माझ्या गाडीच्या समोर येतं. कारण मला आधी ते दिसलेलं नसतं पुढच्या गाडीमुळे. थोडंसं कॉशियस राहा. हा जो आता छोटासा पूल आपण क्रॉस करतो, इथे सुद्धा अनेक वर्ष काम रेंगाळलं होतं, खूप म्हणजे खूप. मला तर आठवतं की 17 सालापासून ते काम इतकं रेंगाळलेलं आणि सगळं फोडून बिडून ठेवून रस्ता खराब होता. आत्ता माझ्या मते 8 महिन्यात झाला असेल रस्ता. 6 ते 7 वर्ष काम रेंगाळलेल्या स्वरूपात होतं. आता मात्र झाला रस्ता तिथला. इकडे पलीकडची बाजू अजून चालू नाही गेली, त्याच्यामुळे एकाच बाजूने आपण जातोय. गाडी थोडी सावकाशात चालवा, कारण वळणं आहेत, पूर्वी होती तशीच काही वळणं राहिलेली आहेत आणि समोरनं येणारं वाहन पटकन समजत नाही. ओव्हरटेक करताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे इथे. पण इथे आता बघा डाव्या हाताची घरं वगैरे दिसायला लागली, पूर्वी ती नव्हती दिसत, कारण बाहेर पण झाडी होती. बाहेरची सगळी झाडी वगैरे तोडल्यामुळे तर ते सगळे रस्त्यावर असल्यासारखे दिसत आहेत, ओपन झालेत एकदम. माननीय श्री निलेश सांबरे कार्यसम्राट. पण रस्ता एकदम मस्त मक्खन सारखा रस्ता झालाय, त्यामुळे पूर्ण रोड जेव्हा होईल तेव्हा रत्नागिरी पणजी साधारण 240 किलोमीटर अंतर आहे. आपण 60चा जरी ॲव्हरेज स्पीड पकडला तरी 4 तासात जाऊ, तेवढे सुद्धा लागणार नाही. 60च्या स्पीडने कॉन्स्टंट गेलो तर 4.5 तास 4 तास जास्तीत जास्त. पण 80चा स्पीड तुम्ही जर ठेवलात आणि कॉन्स्टंट 3.5 तासात तुम्ही पोचताय. 100 आणि 150चा स्पीड अजिबात ठेवू नका. माझ्या व्हिडिओमध्ये मी वारंवार विनंती करतो, हाय स्पीड नका करू. आपल्याबरोबर दुसऱ्याचं आयुष्य आपण धोक्यात आणतो. काही लांजा शहर दिसायला सुरुवात झाली, उंच उंच बिल्डिंग्स सगळीकडे दिसत आहेत. ही चित्र जुनी जी बघितली आहेत ती अजून डोळ्यासमोरनं हलत नाहीत. छोट्या रस्त्यावरून आपण कसे जायचो, येणाऱ्या पुढच्या काही पिढ्या त्यांना बिचाऱ्यांना माहिती पण नसेल की आम्ही कशी कसरत करत गाड्या चालवल्या छोट्या छोट्या रस्त्यांवरून. लांजाची पण एकदम प्रगती झाली. इथे ब्रिजचं काम सुरू आहे. किती काय झालंय ते आता पुढे पुढे जसं जाऊ तसं समजेल. हा डावीकडचा जो रस्ता आहे हा लांजा साखरप्याला जातो आणि ब्रिजचं काम इथे आता बऱ्यापैकी पिलर्स वगैरे झालेत उभे. वरचे गर्डर टाकणं हेच मोठं दिव्य काम असतं. ते 2-2 क्रेन लावून एक एक गर्डर उचलायला लागतो आणि ते सुद्धा मोठ्या हेवी क्रेन्स असतात. त्या क्रेन्सच्या सहाय्याने ते उचलायला लागतं. ते मोठं जिकरीचं काम असतं. ते गर्डर्स असतात ते बाहेरनं बनवून आणतात आणि वरती ठेवतात. त्याला आधी गर्डर्सच म्हणतात ना, मला नक्की नाही आठवते. टेक्निकली कोणाला जर यातली माहिती असेल तर त्यांनी सांगावं.
इथे अजून वरती ब्रिजची बांधणीच चालू आहे. ते झाल्यानंतर मग त्याच्यात कॉन्क्रीट होणार आहे. इकडे पुढे काही नाही आहे, नुसते ब्रिज उभे राहिलेले दिसत आहेत. इथे सुद्धा पावसाळ्यामध्ये हालत असते, यावर्षी पण तसंच होणार आहे. आणि हा काय काम जे ब्रिजचं दिसतंय अजून वर्षभर सहज जाईल, आरामात जाईल वर्षभर. हा पावसाळा तर आपल्याला चिखलातनं आणि खड्ड्यातनंच जावं लागणार इथे. कदाचित पुढचा पावसाळा पण, कारण हे मधलं बघा, मधल्या ब्रिजला काहीच काम नाही आहे. हा तसा बऱ्यापैकी लांब आहे, लांबी जास्त आहे या ब्रिजची. अखंड लांजा शहर इथे स्किप होणार आहे. जुन्या ओळखी ज्या होत्या पूर्वीच्या त्या तशा आता सांगता पण येणार नाहीत, कारण आता बघावं तिकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या होत आहेत. पूर्वी आता डाव्या हाताची बिल्डिंग वगैरे, आता नवीन सगळं बांधकाम आहे. पूर्वी एसटी स्टँड समजायचा पटकन, आता कळत पण नाही की एसटी स्टँड कुठे आहे. आणि तसंही आता आपण ही डावी बाजू जी बघतोय हे आपण बऱ्यापैकी या बाजूला आपण आलोय. जुना रस्ता जो होता तो उजवीकडनं होता, मध्ये हा सगळा मोकळा परिसर होता. हा बघा, हा इथे एसटी स्टँड डावीकडे. रिन्युएशन कधीतरी करणार असं म्हणाले होते, काय झालेलं नाही अजून दिसत आहे, बघूया. इथे बघा अजून स्ट्रक्चर्स पण उभी राहायचे, आडवे पिलर टाकण्याची. हे काम 2 वर्ष तर गृहीत धराच तुम्ही. 2 वर्षाच्या आत काय हे काम होईल असं मला नाही वाटत. तर आता लांजा शहर इथे संपलं. थोडं पुढे जाऊन हा व्हिडिओ मी थांबवतो इथे. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत.